नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक दलवी आणि आम्ही आता चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला श्री कृष्णेश्वराच्या दर्शनाला. चला तर जाऊया. ही आली आमची गाडी. ती काल लोकांना दिसत नाही आतमध्ये, या बघा. चला आता. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, एकविरा माते की जय, रामधनु माते की जय. एक माणूस उठला झोपलेला, सगळे उठलेले आहेत. चला, हॅपी बर्थडे टू यू. झोपो फक्त भारी. आयकर हल्दी आहे बघा या. कटलरी मंदिर आहे पण मस्त एकदम टोकावर आहे. बंद झाला. या गावाला नाश्ता चालू आहे. विराज पाटील, पूजा पाटील, नुपूर दलवी, दोघं जयलन भगत फॅमिली. ह्यो फोनवर काय याचे अजून जोडीदार बघा याला. हे बघ. चला खा. आम्ही पोहोचलोय आता 7:30 तासाचा प्रवास करून. या दिन अजून मागा त्या पण ब्लॉगिंग चालू आहे मागा एकाची. परमिशन नाही, मोबाईल इथं ठेवायचा आहे आणि आतमध्ये जायचं आहे. चला. घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. वेरूळपासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर असलेल्या घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच 12 ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.
शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या मंदिराचा उल्लेख दिसून येतो. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा 16व्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला. फायनली आमचं दर्शन झाला. 1 तास लागला नाही गेला. आणि मंदिरामध्ये पुरुषांसाठी टी शर्ट किंवा बनियान जे घातलं ते काढून जायचं आहे. मार्केट आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही मंदिराच्या काही शूटिंग घेऊ शकलो नाही. चला आता पुढे आपण बघूया कोणती ठिकाण अजून बघतोय, इकडे जाऊ. आता आम्ही निघालो भद्रा मारुतीच्या दर्शनाला. चला तर बघूया. चप्पल घालीत नाही सर टॉसतन डगरा. हां हे बघा, हे मजा आली जाम भारी ना. छत्रपती संभाजीनगर जवळील खुलाताबाद येथे असलेलं भद्रा मारुती मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव शयनावस्थेत म्हणजेच झोपलेल्या अवस्थेत मारुतीचे मंदिर आहे. राजा भद्रसेन यांनी केलेल्या भजनामुळे प्रसन्न होऊन समाधी अवस्थेतील मारुतीने त्यांना दर्शन दिले, अशा या मंदिराची आख्यायिका आहे. मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही आलो एलोरा केव्हकडे, म्हणजे वेरूळ लेणीकडे. ₹40 तिकीट काढून आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. आता आम्ही आलो आतमध्ये वेरूळ लेणीमध्ये. वेरूळ लेणी म्हणजे एलोरा केव्स ही लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ गावात ही जगप्रसिद्ध लेणी आहे. ही लेणी सह्याद्रीच्या सातमाला पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेली आहे. एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 लेणी या जैन आहेत. ज्यामध्ये 1 ते 12 नंबरच्या लेण्या या बौद्ध लेण्या आहेत, 13 ते 29 नंबरच्या लेण्या या हिंदू लेण्या आहेत आणि 30 ते 34 नंबरच्या लेण्या या जैन लेणी आहेत. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. लेणी क्रमांक 16 कैलास मंदिर आहे आणि ही एक अद्वितीय शिल्पकलेची निर्मिती आहे, जी संपूर्ण एकाच दगडातून कोरलेली आहे. खरंच तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि त्याच्यात रेखटलेले जे कोरीव काम आहे ते खरंच बघण्यासारखं आहे. आणि खरंच त्याखाली कशी लोक असतील, म्हणजे ती एवढे कलाकार यार सांगू शकत नाही, एवढं तिथं कोरीव काम केलं ना, जबरदस्त आहे एकदम. एकदा नक्कीच भेट द्या तुम्ही.
ओम नमः शिवाय असा लिहिलेला आहे. जाशील दावरे पार. चला तर आम्ही आता काय चालले 29 आईली 29 ती वाटत ना मग ऐकच येईल. ऐसा आहे तर ठीक आहे ना. हां 19च आहे पण कधी कधी 19 भाऊ होती काय योगता याच्या तुकड्या आधी चालू आहे ना. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं 26 नंबर लेनवर आणि आम्हाला जायचं होतं त्या जागेवर, पण इथून हा रस्ता बंद केला आहे आणि हा धबधबा एवढा भारी आहे रे. आणि या जागेवरून फोटो मस्त येतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हां व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. वेरूळ लेणी आम्ही पूर्णपणे फिरलो नाही कारण की वेळ कमी होता आणि आम्हाला घरीही परतायचं होतं. पण नक्की तुम्हाला सांगतो की जर तिथं तुम्हाला भेट द्यायची असेल तर एक दिवस वस्ती करा आणि सकाळी तिथे जा कारण की गर्दी खूप कमी असते. त्या टायमाला तुम्हाला लेणी पूर्णपणे नीट बघतासुद्धा येईल आणि माहिती गोलाही करता येईल. तर व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय एकविरा. हर हर महादेव. बाय बाय.